आता बघूया ठळक 9 महत्त्वाच्या बातम्या। लुकआउट नोटीस बजावताना थोडं तारतम्य बाळगा। समीर वानखेडेंना बजावलेल्या नोटीसीवर हायकोर्टानं केंद्रीय तपास यंत्रणांना सुनावले खडेबोल। समीर वानखेडेंना कारवाईपासून दिलेला दिलासा 4 जुलैपर्यंत कायम। विदर्भ आणि कोकणाला हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट। पुढील 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज। राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 3 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस। कोकण विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण कमी, तर मराठवाड्यात 63% जास्त पाऊस। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवीन माहिती समोर। अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळची मेडिकल काउन्सिलने मागवली माहिती। अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळ वैद्यकीय परवाना रद्द होण्याची शक्यता। नागपूर ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणात वाठोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय दिघेंचं निलंबन। विजय दिघेंनी 48 तासांनंतरही आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले नव्हते। एअर इंडिया अमरावतीमध्ये सुरू करणार वैमानिक घडवणारी संस्था। वैमानिकांच्या कमतरतेमुळे एअर इंडियाचा महत्त्वाचा निर्णय। कंपनीचा विस्तार लक्षात घेता एअर इंडियाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय। शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीची उच्चांकी दौड कायम। दोन्ही निर्देशांनी ऐतिहासिक शिखर गाठलं। सेन्सेक्स विक्रमी 77,301 अंशांवर। बीबीए, बीसीए आणि सीईटी पुन्हा होणार ही माहिती चुकीची। सीईटी पुन्हा होणार असल्याच्या अफवांवर विद्यार्थी पालकांनी विश्वास ठेवू नये, सीईटी सेलचं आवाहन। डिजिटल होर्डिंग पॉलिसीसाठी यूके, अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या धोरणांचा अभ्यास मुंबई महापालिकेकडून सुरू। पर्यावरणासह वाहतूक विभागाची मदत घेणार।